शिकवायचे आणि कोणत्या सब्जेक्टला कशा पद्धतीने हँडल करायचं, जे आपले 7 सब्जेक्ट असतात. मॅथ, जॉग्राफी, सायन्स, इकॉनॉमी, पॉलिटी या 7 सब्जेक्टला आपण बघितलं की मागच्या वर्षापासून जो आपल्या परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो चेंज झालेला आहे आणि प्रत्येक सब्जेक्टला जो मार्क आहे जसं आपण बघितलो करंट असेला 15 मार्क, मॅथ 20 मार्क, जॉग्राफीला 10 मार्क, हिस्ट्रीला 10, सायन्सला 15, इकॉनॉमीला 15 आणि पॉलिटीला 15 मार्क. अशा पद्धतीने आपला पेपर जो सेट केला जातो. तर ह्या वर्षातून याच पद्धतीने असेल कारण इथे जो आपला पॅटर्न आहे तो 4-5 वर्ष कंटिन्यू करत आहे. पहिले आपण बघितलं की मॅथ रिझनिंगला 15 क्वेश्चन घेतले, आता 20 क्वेश्चन लागले. आपल्याला आपली स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल, त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी आपल्याला पेपरच्या बद्दल ठेवावी लागेल. ठीक आहे, तुमची स्ट्रॅटेजी